याला बोलतात अस्सल पॉपलेट फ्राय, फिश फ्राय. मित्रांनो, ही जी रेसिपी आहे ती इतकी यमी आणि टेस्टी असणार आहे आणि जे मॅरिनेशन आहे तो तर एकदम बाप क्वालिटीचा असणार आहे. सुरुवातीला आपण पॅनमध्ये ॲड करतोय तेल आणि त्याच्यामध्ये बेसनला भाजून घेणार आहे. जसं आपण लाडू भाजतो नाही का, आय मीन बेसनासाठी लाडू भाजतो, आय मीन लाडूसाठी बेसन भाजतो. यार काय उलटं बोलतोय मी. आय मीन असं जेव्हा आपण बेसनाचे लाडू बनवतो तेव्हा बेसनला भाजून घेतो त्याच टाईपचं भाजून घ्यायचं, फक्त तेलामध्ये भाजून घ्यायचं प्रॉपर. आणि ते भाजलेलं बेसन साईडला ठेवा, मॅरिनेशनचे यूज करायचं आहे. इथे तुम्हाला जी पाहिजे ती फिश तुम्ही घेऊ शकता. मी इथे घेतलेलं आहे सुरुवातीला पॉपलेटला थोडे कट लावून घेतो. अख्खा पॉपलेट ठेवणार आहे, एकदम मोठा पॉपलेट आहे माझ्या हाता एवढा, आणि त्याला मी पूर्ण मॅरिनेट करून घेणार आहे. आता मॅरिनेशनसाठी सिंपल अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, त्यामध्ये थोडी आगरी कोळी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धने जिरा पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला, हळद, नंतर थोडी लेमन ज्यूस, चिंचेचा पेस्ट टाकले, त्यानंतर टाकलं बेसनाची पेस्ट जी आपण भाजलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये ॲड केलं थोडंसं पाणी. आता जिथे मी चिंच यूज केलं तिथे मी कोकम पण यूज करू शकता. पूर्ण मॅरिनेशन झाल्यानंतर आपल्याला पूर्ण जी मच्छी आहे तुमची, जी काय मच्छी असेल किंवा पॉपलेट असेल, याच्यावरती अप्लाय करा आणि मस्त मसाज करा. मसाज करून पूर्ण मसाला त्याच्यामध्ये जाऊ देत आणि याच्यावरती आपल्याला एक सुंदर कोटिंग चढवायची, जी तांदळाच्या पिठाची आणि रव्याची असणार आहे. तांदळाचं पीठ थोडं रवा टाकून आपण मिक्स करून त्याच्यावरती थोडी कोटिंग लावून घ्यायची. तुम्ही असं पण करू शकता किंवा त्याच्यामध्ये असं अलटी पलटी करून तुम्ही कोटिंग चढू शकता, म्हणजे जेणेकरून मस्त क्रिस्पी झालं पाहिजे आपला पॉपलेट किंवा फिश. आता आपल्याला डायरेक्ट फ्राय करण्यासाठी पॅनवरती ऑइल टाकायचं आहे, लो मिडियम फ्लेमवरती मस्तपैकी फ्राय करायचं आहे. 5, 6, 7, 8 मिनटं अलटी पलटी करून करपून देऊ नका, कारण का मसाल्याची जी जादू आहे ना, हाय तुम्ही मसालेच खात राहाल एवढं नक्की, कारण का जी मॅरिनेशन आपण बनवली ती खूप क्रेझी आणि मजेदार आणि टेस्टी असणार आहे. यामध्ये थोडा लेमन ज्यूस टाका वरतून, लिंबू वगैरे पिळा, भाकरीसोबत का कशासोबत पण का, भातासोबत का, इतका टेस्टी लागणार ना, कारण का हा मॅरिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालेलं तुमची फिश फ्राय, आणि फोटो पाठवला तर अतिउत्तमच.